यानंतरचं मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील बडीशे कोच संदीपजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते 15 नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा हकदार इथून मात्र नक्कीच अबांतर चेंडू पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतात अमोलजी पाटील. अमोल पाटील ठरतात. हा चेंडू जर पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एका बाजूला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुमित घराळे, दुसऱ्या बाजूला अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये. सुमित घराळे डावाची चर्चा करावीच लागणार आहे, कारण अगदी जर तुम्ही पाहिलं सुमित घराळे सरांची बॅटिंग यावर्षी पूर्णतः शावडी 11 टीम साठी पात्र नक्कीच भरपूर चांगली राहिली आहे. अजय आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सर सुमित घराळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी नॉट स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला अजयचे पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर पंच आमच्याकडे बळाले. पंचांनी इथे जर पाहिलं तर जमिनी लगत दोन्ही हात समांतर गेले. दाबा मिळतात दाबांतर. एका दाब्याने दाबले पुढे सरसावलं जात आहे. विराज यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. हा चेंडू पहा ऑन साईडला भिरकावला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी जर तुम्ही पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. एका धाबेसाठी एका धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 8 धाबा धावफलकावर. इथे जर पाहिलं तर विराचा हा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु पाहता पाहता बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतात 4. येतोय चौकार. 12 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. जास्तीच्या धावा कुठनं पहिल्या षटकामध्ये हे मात्र नक्कीच कंपल्सरी असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू जर तुम्ही पाहिलं डीप स्क्वेअर लेगला, एक डीप मिड विकेट लॉंग ऑनला मात्र नक्कीच खेळाडू जाईल टेबला. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटनं दाबा येत होत्या. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मात्र नक्कीच कळवली जाते. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. अगदी सरळ बॅटनं धाबा येत होत्या. इथे कोणत्याही प्रकारची गरज नव्हती, परंतु एक चान्स घेतला बॅटरने. इथे धाबा जर पाहिलं तर 13 वर जाऊन पोहोचले धावफलक. 13 रन्स नो लॉस. 13 धाबा धावफलकावर. सचिन यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे सरसावत सुमित घराळे ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहिलं पडतोय. स्पर्धेतला सर्वाधिक दूरवरचा षटकार येतोय. सुमित घराळे यांची बॅट आता धावांची भाषा बोलू लागली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं बॅटच्या मधोमध अगदी चेंडू लागलाय आणि त्याला फेकून दिलं. लांबवर चेंडू चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. या मॅचच्या या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर सर वैभव मोसाबी, त्याचबरोबर बंदिश सर विष्णू जयस्वाल, त्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलं तर सर नितीन काळसेकर हे देखील आमच्यासोबत जोडलेत. पंचाच्या भूमिकेत सर आपल्या बरोबर हार्दिक असं स्वागत असेल.
2 धावा धावफलकावर मात्र लगेच ऍड केल्या जात आहेत. पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये सुमित गराळे इज ऑन फायर इन ऍक्शन मध्ये अगदी पाहायला मिळतात. इथे पुढे सरसाबाद बॉलला खेळलं जात आहे. ऑन साईडला शॉर्ट पिच चेंडू होता, पुश केलाय. अगदी जर तुम्ही पाहिलं एका मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य, एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट करणं, आपल्या पार्टनरला मात्र नक्कीच साडेकडे चान्स देणं. हा चेंडू ऑन साईडला फॉलोइंग स्वीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे जेल ड्रॉप केलाय. ही चूक मान्य केली जाणार नाहीये. ही भरपूर मोठी चुकी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताय. पहा फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. हा चेंडू अमांतर असणार आहे. खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. अमांतर धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर पाहिली तर 24. हा चेंडू पुढे सरसाबत फुल टॉस चेंडू होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पाटील आहेत आणि पाटलांचा नाद करायचा नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पंचवीस धावा धावफलकावर. हा चेंडू पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिथे थोडेसे बब्बल झाले. षटकापासून चेंडू दूर चाललाय. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. इथे धाबा जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीने धाबा धावफलकावर जमवल्या जात आहेत. 26 धाबा 13.00च्या सरासरीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धाबा धावफलकावर असेल. चला तुम्ही थोडंसं स्पीडअप घ्या. वेळ वाचवणं खूप गरजेचं असणार आहे. दोन्ही टीमला विनंती असेल, कारण वेळेचं बंधन प्रत्येक टीमला आहे मित्रांनो. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रकाश यांना आपण पाहतोय आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रकाशजी दळवी साहेब देखील आमच्यासोबत सकाळच्या सत्रापासून जोडलेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. या स्पर्धेचे आयोजक आहेत मालेवाडी गावचा स्वाभिमान अभिमान आणि युवा नेतृत्व. अगदी जर पाहिलं बॅकफुटला येत आहे. चेंडू पॉइंटला बिरकावून दिला. डिक्लेअर झोन मध्ये मात्र नक्की चेंडू चाललाय. अमोलजी पाटील जर कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये या. कोतुली अमोली पाटील. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. 27 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. इथे पुढे सरसाबत बॉलला खेळलाय. पहा अगदी ताकद नाहीये, परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर ऑफ क्रिकेट. प्रकाश सर असं नेहमी म्हटलं जातं ना, वया क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडासा जरी अनुभव असायला हवा आणि अनुभव ठासून भरलाय प्रकाशजींकडे. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पहा तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, परंतु पार्टी प्रोटेक्शन आहे आणि सागरजी दळवी सर माईकशी संपर्क साधायचा प्लीज. हा चेंडू समोरच्या दिशेने फोर्स केला. पहा हर्षलच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. वडबाऊन सीमा रेखावून लढतोय तो चौकार. धाबा मिळतात पूर्ण 4.
आणि इथे देखील झेल ड्रॉप केलाय. सुमित घराळे सरांचा झेल ड्रॉप करतात. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं तर सुमित घराळे सर स्वतः या फटक्यावर असतात, कारण अपेक्षित नव्हतं. अगदी जर तुम्ही पाहिलं तर एलिव्हेशन कमी मिळालं होतं. अगदी ते बॅट सोडून बाहेर चाललेत की काय. धावसंख्या जर पाहिलं तर 35 वर जाऊन पोहोचली. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 35 धावा धावफलकावर आहेत. चला यानंतरचा मॅचचा टॉस केला जाणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. ए ग्रुप आपण क्लिअर करतोय. लक्ष्मण 11 जांबूर वर्सेस विपक्ष टीम असणार. अर्थातच याच गावचा संघ, अर्थातच यजमान संघ आपल्याला पाहायला मिळेल. चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी. चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी आणि विपक्ष टीम असणार आहे लक्ष्मण 11 जांबूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. लक्ष्मण 11 जांबूर वर्सेस चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी. मालेवाडी टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर प्लीज. जांबूर टीम लक्ष्मण 11 जांबूर. पस्तीस धावा धावफलकावर आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला स्पीडअप घ्या, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. ऑफिशियल्स तुम्हाला देखील विनंती असेल. हा चेंडू आखून टप्प्याचा पाहिला मिळतोय. फोर्स केला तिथे एलिव्हेशन कमी मिळालं. अगदी जर तुम्ही पाहिलं मिस टाइम स्ट्रोक चांगला झेल टिपला जातोय. विकेट होईल पतन खेळाडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित जोंधळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. यंगस्टर खेळाडूंमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये या देखील खेळाडूची चर्चा राहिली आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बॅटिंगसाठी दाखल होतोय. रोहित जोंधळे येत आहेत. जोडीला सुमित घराळे सर आहेत, परंतु सुमित घराळे सरांनी आज नाराज केलंय प्रेक्षकांना, कारण मोठे फटके कमी पाहायला मिळालेत. ज्यासाठी ओळखलं जातं क्लास पाहायला मिळालेला नाहीये, रिव्हर्सचा षटकार पाहायला मिळालेला नाहीये. सुमित घराळे सर आज नाराज करतायत. अगदी भरपूर मोठा चाहता वर्ग शाहूवाडी तालुक्यात मध्ये असताना एकमेव खेळाडू आहे सुमितजी घराळे सर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पाहिलं गेलं तर अगदी धावसंख्या जर पाहिली ना तर 36 वर धावून पोहोचली आहे. 36 रन टू ऑन स्कोर कार्ड. आणि देखील आमच्या सोबत आमच्या जोडीला या ठिकाणी समोरच्या कक्षातून कॉमेंट्री बॉक्स मधून गुणलेखकाच्या भूमिकेत जोडले. त्यांचे बडपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. कोडापाचा बॉल होता, त्याला ऑन साइडला घेऊन काढलाय. सुमित घराळे सरांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे निघून चाललाय. धाबा मिळतात पूर्ण 4-4-4. या चौकाराने या मॅच मध्ये मात्र की 4 चांद लावत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे सरसावली जाते. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. इथे पुढे सरसाबत फटकादार खेळला, परंतु धाबा मिळतात केवळ एक. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. गोशंगी चित्र आहे. वनेटी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर ग्राउंड, ग्रास ग्राउंड आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला तुम्ही खेळू शकत नाहीये, परंतु समोरच्या बाजूला जेवढं मनमुराद खेळता येईल ना तेवढे तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील. इथे ग्राउंड देखील थोडस छोट आपल्याला पाहायला मिळतं.
आणखीन एक चांगला शो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु पंचांचा निर्णय काय येतोय? बॉल सीमारेषेच्या पलीकडे पण बाउन्स निघून चाललाय. धाबा मिळतात पूर्ण 4 चौकार. 45 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटच्या बॉलवर रिव्हर्स स्वीपचा षटकार येणार का, हे देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना पडला. कारण सुमित गराळे सर ज्यासाठी ओळखले जातात तो फटका अजून खेळलेला नाहीये. पंचेचाळीस धावा धावफलकावर 45 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 45 या जर्सी नंबरचे देखील भरपूर दिवाडे या भारतभरामध्ये मात्र नक्कीच आहे. तिथे पुढे सरसावत. वा वा वा, क्लास. परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सुमित गराळे सर ज्यासाठी ओळखले जातात, षटकार चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 49 लगावल्यात आणि 50 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे टीम मोरिया 11 शेरळे वारुण टीमला. तर जाऊयात कॉमेंट्री अगदी टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. राहुल पाटील सर आमच्या सोबत जोडले, त्यांच्या सोबतीने मात्र नक्कीच आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे यजमान संघात. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर अर्थातच लक्ष्मण 11 जांभूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच टॉस केला जाणार आहे. हिट कॉल केलाय इथे जांभूर टीमने आणि हिट आलाय. अगदी टॉस जिंकला कॅप्टन. अगदी ही मॅच महत्वाची असणार आहे. इथून जर पाहिलं तर जवळपास क्वार्टर फायनलची मॅच असते म्हणूनच खेळावं लागणार आहे. डू डार मॅच. चषक म्हटलं की अगदी स्पर्धेविषयी थोडस विचारेल. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना तुम्हाला किती आनंद होतोय? स्पर्धा खूप चांगली नियोजन केली आहे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असेल कॅप्टन तुम्हाला देखील. मालेवाडी टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडतील. सर्वप्रथम तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाविषयी विचारेल, कारण मालेवाडी गाव आणि एवढं मोठं आयोजन केलंय या ग्राउंडच्या संदर्भात आणि तुमच्या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन एक नंबर केलंय आणि गावातलीच चांगली माणसं आहेत, त्यामुळे आम्हाला काय एवढं सपोर्ट करतात, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. त्यानंतर निर्णय काही येऊ दे, तुमच्या बाजूने तुम्ही जर टॉस जिंकला असतात तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? आम्ही फलंदाजीच केली असती पहिल्यांदा. तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील कॅप्टन. थँक्यू व्हेरी मच. जाऊया दुसऱ्या डाबाकडे. मी तुम्हाला समालोचन कक्षामधून घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, नवीन अगदी जर तुम्ही पाहिलं तर मॅच महत्वाची या दोन्ही संघांसाठी. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर 50 लागल्यात फलकावर आणि त्या 50चा पाठला करत असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बॅटिंगसाठी. चला हर्षल, चला प्लीज. तुम्ही भरपूर वेळ खर्च करता, एवढा वेळ आमच्याकडे नाहीये. प्लीज थोडस स्पीडअप घ्या, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. बाबाजी साहेब, वेळेचं भरपूर वेळ तुम्हाला वाचवावी लागणार आहे, कारण अगदी मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर 1 मिनिट उशीर झाल्यानंतर अगदी फ्लाईट ट्रेन सुटून जाते आणि त्यानंतर पैशाचं देखील तेवढंच महत्व असतं. 1 रुपया जरी अकाउंट मध्ये नसेल ना तर लाखोचे चेक बाउन्स होतात. त्यामुळे वेळेचं आणि पैशाचं तुम्हाला बाण ठेवावं लागेल. वेळेचं बंधन असणार आहे आणि इथे आयोजक कमिटीच्या वतीने मी बोलतोय. वेळ प्रत्येकाची सारखी नसते, परंतु त्या वेळेचा आदर आपण करणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये हर्ष
हर्षल पाटील. ओहो, हर्षलचा तडाखा पाहायला मिळतोय. मी आलोय आणि माझ्या नावाची ओळख करून देतोय. नाव आहे हर्षल पाटील, गाव शिरे वारून. टीमचा पात्र नक्कीच वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. यानंतर होणारा सामना असणार आहे लक्ष्मण 11 जांभूर आणि चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी. तर जांभूर टीमने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मालेवाडी टीमला इथे मात्र नक्की क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करण्यात येईल. पहिल्याच बॉलवर अगदी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. यासाठी ओळखला जातो हर्षल पाटील. यंगस्टर खेळाडूंमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा होते. इथे पहा मॅचच्या रडार मध्ये आला. अगदी खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बढ़ गए दीवाने. आणि दर्शक दीर्घ में गेंद जाती हुई, बॉल चाललाय आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार अगदी पाठच्या मधोमध आला आणि सरळ बॉलला फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. बॉल षटकारासाठी निघून चाललाय. धाबा मिळत पूर्ण 6ने धावफलक सपाट्याला बाद होती. 12 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. वा काय बाडी केली जाते पहा. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अजय आहेत आणि अजयवर हल्ले चढवले जातात. यासाठी ओळखला जातो हर्षलला. आणखीन एक चांगला शोक पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक. आणि पहा काय घडतंय. कॅच ड्रॉप. कॅच सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही पाहिलं तर जल ड्रॉप केला. प्रयत्न चांगले होते अगदी. जर तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रोहित याचे, परंतु प्रयत्न असफल राहिलेत. वसंत पवा होते, परंतु तिथे जर पाहिलं तर हा चेंडू पहा काय घडतंय, काय घडतंय, काय घडतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. बॅडलक बडावं लागेल. बॅटला चेंडू लागून अगदी यष्टांवर आदळतोय. दांडी 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 गुल. बॅटर आउट. पहिलं षटक इथे मार्गाचा आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. जर तुम्ही पाहिलं तर थोडासा चेंडू मध्ये गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन केलं. या आधीचे चेंडू जर तुम्ही पाहिलं तर वेगात आदळले होते. हा चेंडू त्या तुलनेत थोडासा कमी वेगाचा पाहायला मिळाला. मिश्रण चांगलं राहिलंय. जरूर षटकार आले, परंतु त्यानंतर कमबॅक केले गोलंदाजाने. हर्षल पाटीलला मात्र लगेच माघारी परतवलाय. विकेट जवळ मैदानी खेळाडू बाद. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. हा चेंडू आल्या पहिल्याच बॉलवर पहा कॉटन बॉल आणि इथे विकेट जवळ पडतात. बॉलच बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू भरत आहेत आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगला जल्दी पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 14 धावा फलकावर असतील. जिगर राणे न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला गोलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं तर द मॅन इन फॉर्म गोलंदाजीसाठी पत्रकारांचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्जुनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभाग बनवत आहे. साहेब आपल्या देखील श्री चोपडाई व मल्हारी चषकामध्ये अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत. थँक्यू साहेब, आपण या ठिकाणी दाखल झालात.
गोलंदाजीसाठी येत आहेत अमित गराळे. गोलंदाजी मार्कवर मात्र घेत असणार आहेत संघाचे कॅप्टन आहेत. अगदी हा चेंडू पहिलाच बॉल. वाह 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 काय गोलंदाजी आहे. विकासजी दळवी साहेबांचं शुभागमन झालंय. युवा नेते विकासजी दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि इथे जर तुम्ही पाहिलं ना तर पहिला बॉल फेस करत होते खेळाडू. अगदी जर तुम्ही पाहिलं तर रुपेश आणि तिथे पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला पडते. गोल्डन डकचे शिकार ठरतात. यासाठी ओळखल्या जातात अभिजी पाटील, अभिजी गराळे सरळडा, सुमित गराळे, अमित गराळे या नावांनी देखील संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये दहशत केली आहे. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अविनाश बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच आडव्या बाटनं चेंडू खेळून काढला जातोय. सर सुमित गराळे चेंडूवर येत आहेत. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळत आहे. तिथे जर पाहिलं तर फेकी उत्कृष्ट आहे. एकच जाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. इथून जर असं वाटू लागलं की 15 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मॅच फिरेल की काय. वाह काय चेंडू आता जर पाहिलं तर वेगवान वेग आणि वेगासाठी अमित गराळे सरांना ओळखलं जातं. या दोन बंधूंची चर्चा संपूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये मात्र लगेच आपल्याला पाहायला मिळते. शाहूवाडी तालुका, कोल्हापूर जिल्हा सर्वत्र दूर दूरवर या दोन खेळाडूंची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. इथे फुल टॉस पहिल्या गेला चेंडू खेळून काढला जातो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. चेंडूची मागणी केली जाते. पूर्तता करा. हा चेंडू पहा अगदी डिफेन्स करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि सागर दळवी यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय. बालेवाडी टीमचे अगदी आयकॉन खेळाडू त्यांचं बडबड हार्दिक असं स्वागत करेल. धावसंख्या जर पाहिली ना तर धावसंख्या लगावली जाते ती 19 धावा धावफलकावर. हो हा चेंडू फटका इथे फसलाय. अजय सर त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मुंबई पोलीस त्यांचं बरोबर हार्दिक असं स्वागत करेल. मित्रांनो पोलीस दलात कार्यरत असताना देखील आज आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी ग्राउंड मध्ये उतरले. तरी ग्राउंड अगदी हे पोलीस वर्ग आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं तर शाहूवाडी तालुक्यात भरपूर पोलीस आहेत, परंतु फक्त क्रिकेटसाठी सुट्ट्या घेत असतात. आणि क्रिकेट आमचा जीव की प्राण. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. अजून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 31 धावांची गरज आहे. 31 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. प्रत्येकी ओव्हर मध्ये तुम्हाला 16 धावा बडवाव्या लागतील. तेव्हा कुठे मॅचचं गणित मॅच तुमच्याकडे येईल. वाह गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर वसंतजी येत आहेत. वेगवान गोलंदाजीसाठी त्यांना देखील ओळखलं जातं. तिथे जर पाहिलं तर एक सिंगल धाव पाहायला मिळते. 20 वर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 20 धावा धाव फलकावर पत्र लगेच पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी वसंत.
इथे मात्र लगेच बादशाह मधोमध वा फटका चांगला आहे एलिव्हेशन कमी मिळालंय तिथे जर पाहिलं अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगला जेली प्लाय विकेट जो होईल पदात गॅडबात देवबाडावर मैदानाच्या आतमध्ये सूरज येताना आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवर 2 धावा येतात धावसंख्या जर पाहिली तर 22 वर जाऊन पोहोचली आहे 22 रन्स टू ऑन स्कोर कार्ड 22 धावा धावफलकावर धावसंख्येला अंकुश लागला इथे वसंत मामा यांची चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहा इथे झेल ड्रॉप केलाय दुसरे धाव घेत असताना फलंदाज इथे मात्र नक्कीच बाद होत आहेत धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत विकेट होईल पतात खेळाडू बाद चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी यानंतर लगेचच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या यानंतर लगेचच मॅच चालू होणार आहे तुम्ही कुठेही थांबू नका इथे मात्र लगेच पुढे सरसाबत बॉलला खेळला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तिथे जेल ड्रॉप केलाय कॅच ड्रॉप यानंतर होणारा सामना 3 षटकांचा असेल याची तुम्ही नोंद घ्या धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 25 धावा आणि अजून 25 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज ऑफिशियल्स थोडस स्पीडअप घ्या वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे सर थोडस समय बचाइए प्लीज अमोल पाटील ब्लॉगर अगदी यूट्यूबवर त्यांचा चॅनल देखील आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सोशल मीडियाच्या प्रत्येक अकाउंटला त्यांच्या फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू 26 धावा दाखल कॅमेरा आहेत 5 चेंडू आणि 24 ची गरज इथे ऑन साईडला फटका तिथे मात्र नक्की चांगला शोक पाहायला मिळतो सुमित गराळे आहेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचंही पाहायला मिळतंय फेकी थोडीशी जरूर अस्ताव्यस्त परंतु धाबा घेण्याचा प्रयत्न होत नाहीये धावसंख्या एकीने पुढे सरसावली जाते एकेरी दुहेरी धावांनी काहीही होणार नाहीये ना चलेगा इक्का दुक्का लगाना पडेगा चौका या छक्का मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणखी एक चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो 27 धावा धावफल कॅमेरा आहेत अनिकेत आमच्या सोबत जोडलेत अनिकेत कॉमेंट्री बॉक्स मधून भरपूर चर्चा करतात परंतु अनिकेत तुम्हाला नक्कीच एक सांगेल हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तर या शब्दाला कुठे स्थान नसतं अगदी क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हटलं जातं याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या जिथे हर्षल बाद झालेला तिथून अगदी टीमला मात्र नक्कीच टीम थोडीशी बॅकफुटला गेली हे सर क्रिकेट आहे ना मित्रांनो 100% शाश्वत विजयाची शाश्वती तुम्हाला क्रिकेट देत नाही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष स्ट्रगल करावंच लागतं
आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करा. इथे आमची क्रिक लाईव्हची टीम तुम्हाला सुप्रसिद्ध करण्याचं काम नक्की करेल. वा, सुमित गराळे सर येत आहे, चांगला झेल टिपला. इथे जर पाहिलं तर आणि इथे संघ विजय होतोय. अर्थातच टीम नवलाई बरडाई विठलाई स्पोर्ट्स रेटरे हा संघ मात्र नक्कीच विजय होत